नमस्कार. आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, कॉन्क्रीट. हो, कॉन्क्रीट. पण नुसतं कॉन्क्रीट नाही, तर त्यात वापरले जाणारे ते छोटे छोटे तंतू म्हणजे फायबर्स. बरोबर. आपल्याकडे या फायबर्सचे प्रकार आणि उपयोग यावर बरीच माहिती आहे आणि आज आपण त्याचा नेमका अर्थ समजून घेणार आहोत. अगदी. आपल्याला माहिती आहेच की कॉन्क्रीट खूप मजबूत असतं, पण कसं आहे ते थोडं ठिसूळही असतं हं? हां, म्हणजे भेग पडली की लगेच तुटू शकतं. आणि इथेच हे फायबर्स महत्वाचे ठरतात. हे स्टीलचे असू शकतात, प्लास्टिकचे किंवा अगदी नैसर्गिक पदार्थांचे तंतू. अच्छा. कॉन्क्रीटमध्ये मिसळल्यावर त्याची ताकद वाढवतात, विशेषतः भेगा पडल्यानंतरची ताकद. म्हणजे हे फायबर्स एक प्रकारे कॉन्क्रीटला जास्त लवचिक बनवतात, धक्का सहन करायला मदत करतात. हो, बरोबर. डक्टिलिटी आणि एनर्जी ॲब्झॉर्प्शन वाढवतात. बरं, तर आजच्या चर्चेत आपण हेच बघूया की हे फायबर्स नक्की कसं काम करतात. आपण फोकस करूया स्टील फायबर म्हणजे SFRC, मग ते स्लरी इन्फिल्ट्रेटेड फायबर SIFCON आणि सिंथेटिक फायबर SNFRC वर. चालेल. सुरुवात करूया हे फायबर्स ताण कसा सांभाळतात म्हणजे स्ट्रेस ट्रान्सफर त्यापासून. नक्की. समजा कॉन्क्रीटमध्ये जेव्हा अगदी बारीक भेग पडायला लागते, हां. तेव्हा हे फायबर्स काय करतात, त्या भेगेच्या दोन्ही बाजूंना धरून ठेवतात. जणू काही पूल बांधतात भेगेवर. अच्छा, क्रॅक ब्रिजिंग म्हणतात त्याला. अगदी बरोबर, क्रॅक ब्रिजिंग. यामुळे होतं काय की कॉन्क्रीट एकदम ठिसूळपणे तुटण्याऐवजी, म्हणजे ब्रिटल फेल्युअरऐवजी थोडं वागतं. हो, थोडं वाकतं, जास्त भार सहन करतं, म्हणजे डक्टाईल बिहेवियर मिळतं. इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे फायबर आणि सिमेंट खडीचं मिश्रण म्हणजे मॅट्रिक्स यांच्यातली पकड. इंटरफेस म्हणतो आपण त्याला. हो, तो फायबर मॅट्रिक्स इंटरफेस. आणि तुम्ही म्हणाला होतात की फायबर तोडण्यापेक्षा ते खेचलं जाणं जास्त महत्वाचं आहे. हे कसं काय? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. विचार करा, जेव्हा फायबर मॅट्रिक्समधून हळूहळू बाहेर खेचलं जातं, त्याला पुल आउट म्हणतात. तेव्हा खूप घर्षण होतं आणि त्या प्रक्रियेत खूप ऊर्जा शोषली जाते. अच्छा, म्हणजे एनर्जी ॲब्झॉर्ब होते. एक्झॅक्टली. या उलट जर फायबर लगेच तुटलं, म्हणजे रप्चर झालं, तर ती ऊर्जा शोषण्याची प्रक्रिया तिथेच थांबते. म्हणून जास्त चिवटपणासाठी किंवा टफनेससाठी पुल आउट होणं हे फायबर तुटण्यापेक्षा जास्त चांगलं आहे. वा, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. बरं, आता जरा स्टील फायबर्स म्हणजे SFRC बद्दल बोलूया. हे नक्की काय असतात? SFRC म्हणजे स्टील रिइन्फोर्स्ड कॉन्क्रीट. यात आपण कॉन्क्रीटमध्ये स्टीलचे छोटे तुकडे किंवा तंतू विखुरतो. ओके. यात पण प्रकार आहेत. हुक एंड म्हणजे टोकाला आकडी असलेले, ते जास्त वापरतात कारण त्यांची पकड चांगली बसते. आणि दुसरे म्हणजे क्रिम्प्ड म्हणजे थोडे वेडेवाकडे लहरीसारखे असतात ते. पण हे मिक्स करताना काही म्हणजे अडचणी येतात का? ऐकलंय की कधी कधी याचे गोळे होतात. हो, त्याला बॉलिंग इफेक्ट म्हणतात. असं होऊ शकतं. का होतं ते? जर खूप जास्त फायबर एकदम टाकले किंवा मिश्रण नीट झालं नाही, तर फायबर्स एकमेकात अडकून असे गुच्छ बनवतात. मग उपाय काय? उपाय म्हणजे फायबर्स हळूहळू टाकणं, मिश्रण व्यवस्थित करणं किंवा मग कधीकधी सुपर प्लास्टिसायझर वापरतात, जेणेकरून मिश्रण प्रवाही राहतं. अच्छा, आणि SFRCचा मुख्य फायदा काय? SFRCचा खरा फायदा आहे रेसिज्युअल स्ट्रेंथ, म्हणजे भेग पडल्यावरही कॉन्क्रीट किती भार पेलू शकतं ते. ओके. आणि प्रचंड चिवटपणा म्हणजे टफनेस. समजा एखादी जड वस्तू पडली तरी हे कॉन्क्रीट लगेच फुटणार नाही, आघात सहन करतं. म्हणून मग ते औद्योगिक फरशा, एअरपोर्ट रनवे वगैरे ठिकाणी वापरतात. अगदी बरोबर. शॉर्टक्रीटमध्ये बोगद्यांच्या लाइनिंगसाठी पण वापरतात. म्हणजे खूपच उपयुक्त आहे. पण काही तोटे असतीलच ना? हो, थोडे आहेत. एक म्हणजे वर्कॅबिलिटी, म्हणजे मिश्रण हाताळायला थोडं कठीण होऊ शकतं. खर्च थोडा वाढतो आणि कधीकधी पृष्ठभागावर गंजलेले फायबर्स दिसू शकतात. पण तो गंज फक्त दिसण्यापुरता असतो. त्याने आतल्या मजबूतीवर सहसा परिणाम होत नाही. ठीक आहे. आता SFRC पेक्षा अजून वेगळं काही आहे का? SIFC म्हणून जे आहे त्याबद्दल काय सांगाल? हो, SIFC स्लरी इन्फिल्ट्रेटेड फायबर कॉन्क्रीट. हे म्हणजे SFRCच्या खूप पुढचं तंत्रज्ञान आहे. खूपच वेगळं आणि खूप शक्तिशाली. वेगळं म्हणजे कसं? मुख्य फरक आहे फायबरच्या प्रमाणात. SFRC मध्ये आपण किती बघितलं? साधारण 1/2 ते 2%. हो. SIFC मध्ये फायबरचं प्रमाण 8 ते अगदी 20% असू शकतं. बापरे, 8 ते 20%? म्हणजे फक्त फायबरच झालं की जवळपास. हो ना. आणि बनवण्याची पद्धतीही वेगळी आहे.
यात आधी फॉर्मवर्कमध्ये भरपूर फायबर रचून घेतात. अच्छा, आधी फायबर. हो, आणि मग त्यात सिमेंटची अगदी पातळ स्लरी भरतात, जी फायबरच्या जाळ्यात सगळीकडे व्यवस्थित पसरते. ओके. इतक्या जास्त फायबरचा परिणाम काय होतो मग? परिणाम: अविश्वसनीय लवचिकता आणि चिवटपणा. तुम्ही कल्पना करा, SiFCONची एखादी पट्टी इतकी वाकू शकते की आपल्याला वाटेल आता तुटेल, पण ती तुटत नाही, भार सहन करत राहते. म्हणजे खूप जास्त डिफॉर्मेशन घेऊ शकते. हो, प्रचंड. आणि याची ताकद पण खूप जास्त असते, दाब आणि वाक्यता दोन्हीमध्ये. त्यामुळे जिथे स्फोट किंवा प्रचंड आघातांपासून संरक्षण हवंय, उदाहरणार्थ मिलिटरी बंकर्स, बँकेच्या तिजोरीचं बांधकाम किंवा पुलांच्या दुरुस्तीसाठी विशेष ठिकाणी याचा वापर होतो. पण मग हे इतकं चांगलं आहे तर सगळीकडे का वापरत नाहीत? 2 मुख्य कारणं. एक म्हणजे प्रचंड खर्च, खूप महाग आहे हे. आणि दुसरं म्हणजे बनवण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ आहे. रोजच्या बांधकामासाठी हे प्रॅक्टिकल नाही. समजलं. बरं, आता तिसरा प्रकार बघूया. सिंथेटिक फायबर्स म्हणजे SNFRC. यात प्लास्टिकचे तंतू वापरतात, बरोबर? हो, अगदी. यात सर्वात जास्त वापरले जातात पॉलिप्रोपिलीन म्हणजे PP फायबर्स, नायलॉन, पॉलिस्टर हे पण आहेत. आणि यांचं मुख्य काम काय? स्टील फायबरपेक्षा वेगळं आहे का? हो, यांचं मुख्य काम थोडं वेगळं आहे. हे कॉन्क्रीट जेव्हा ओलं असतं ना, तेव्हा त्यात आकुंचनामुळे काही बारीक भेगा पडतात. त्याला प्लास्टिक श्रिंकेज क्रॅक्स म्हणतात. हां, ते स्लॅब वगैरे टाकल्यावर कधी-कधी दिसतात. बरोबर. तर हे PP फायबर्स त्या सुरुवातीच्या प्लास्टिक श्रिंकेज क्रॅक्सना कंट्रोल करायला खूप मदत करतात. मोठ्या स्लॅबमध्ये, पार्किंग लॉटमध्ये हे फार महत्वाचं ठरतं. म्हणजे हे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातल्या भेगांसाठी जास्त महत्वाचे आहेत. यांचा स्ट्रक्चरल फायदा नंतर किती असतो? नंतरच्या म्हणजे कॉन्क्रीट कठीण झाल्यावर ताकद वाढवण्यात यांचा वाटा स्टील फायबर एवढा नसतो, मर्यादित असतो. अच्छा, पण यांचा अजून काही विशेष फायदा आहे का? आहे ना. PP फायबरचा एक खूप महत्वाचा फायदा म्हणजे आगीमध्ये टिकाव. आगीमध्ये? तो कसा? गंमत अशी आहे की जेव्हा तापमान खूप वाढतं, म्हणजे आग लागते, तेव्हा हे पॉलिप्रोपिलीन फायबर्स वितळतात. हो, आणि वितळून ते कॉन्क्रीटमध्ये बारीक बारीक पोकळ्या तयार करतात. या पोकळ्यांमधून आतमध्ये जी पाण्याची वाफ तयार होते ना, ती बाहेर पडायला जागा मिळते. अच्छा. त्यामुळे ते कॉन्क्रीटचे टवके उडतात तसं होत नाही. स्पॉलिंग. अगदी बरोबर, स्पॉलिंग कमी होतं. त्यामुळे बोगदे किंवा उंच इमारतींमध्ये जिथे आगीचा धोका असतो, तिथे हे फायबर खूप महत्वाचे ठरतात. आणि दुसरे फायदे म्हणजे हे गंजत नाहीत, वजनाला हलके असतात आणि तुलनेने स्वस्तही आहेत. म्हणजे हे स्टील फायबरपेक्षा स्वस्त आहेत. हो, पॉलिप्रोपिलीन तरी नक्कीच. मग यांचा तोटा काय म्हणायचा? तेच की ताकदीत फार वाढ नाही करत. हो, तोच मुख्य तोटा. म्हणजे जिथे खूप जास्त भार येणार आहे किंवा प्रचंड चिवटपणा हवाय, तिथे हे स्टील फायबरची जागा घेऊ शकत नाहीत. उपयोग कुठे होतो मग यांचा मुख्यत्वे? मुख्यत्वे घरासमोरील फुटपाथ, साधे निवासी स्लॅब किंवा फरशा किंवा प्रीकास्ट वस्तू जिथे क्रॅक कंट्रोल महत्वाचा आहे, तिथे हे खूप वापरले जातात. तर थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की SFRC म्हणजे स्टील फायबर हे जास्त चिवटपणा आणि आघातासाठी, हो, SiFCON हे अगदी विशेष आणि महागड्या कामांसाठी, जिथे म्हणजे प्रचंड ताकद आणि लवचिकता हवी आहे. बरोबर. आणि SNFRC म्हणजे सिंथेटिक फायबर हे मुख्यत्वे सुरुवातीच्या भेगा टाळण्यासाठी आणि आगीपासून थोडं संरक्षण देण्यासाठी. अगदी बरोबर सारांश सांगितलात. प्रत्येकाचा उपयोग, त्याचा परिणाम आणि त्याचा खर्च हा वेगळा आहे. त्यामुळे कोणता फायबर निवडायचा हे पूर्णपणे तुमच्या गरजेवर आणि बजेटवर अवलंबून असतं. खरंच आजची ही माहिती खूपच उपयुक्त होती. म्हणजे कॉन्क्रीट म्हटलं की फक्त सिमेंट, वाळू, खडी नाही, तर या छोट्या फायबर्समुळे किती फरक पडू शकतो हे कळलं. वेगवेगळ्या गरजांसाठी कॉन्क्रीटला कसं अधिक सक्षम बनवता येतं. निश्चितच. आणि यावर बरंच संशोधन अजूनही सुरू आहे. जाता जाता एक विचार मनात आला. आपण हे फायबर्स बघितले, स्टील, सिंथेटिक, काही नैसर्गिक पर्यायही आहेत ना, जसं की बसाल्ट फायबर वगैरे. हो, आहेत. त्यावरही काम चालू आहे. तर मग भविष्यात जेव्हा आपण बांधकाम करू, तेव्हा या वेगवेगळ्या फायबर्सच्या उत्पादनासाठी किती ऊर्जा लागते, त्यांचा पर्यावरणावर काय परिणाम होतो, या सगळ्याचा विचार करून म्हणजे कार्यक्षमता आणि टिकाऊपणा यांचा समतोल साधणं किती महत्त्वाचं ठरेल, काय वाटतं? नक्कीच. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे पुढच्या संशोधनासाठी आणि प्रॅक्टिकल वापरासाठी सुद्धा. सस्टेनेबिलिटीचा विचार करावाच लागेल. बरोबर. यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.